नागपूरच्या संविधान चौकामध्ये सकल ओबीसी समाजानं महामोर्चा काढला। मोर्चासाठी विजय वडेट्टीवार, चरण वाघमारे यांनी पुढाकार घेतला। हजारोंच्या संख्येत ओबीसी बांधव सभास्थळी उपस्थित होते। वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। वीज कर्मचाऱ्यांनी 72 तासांचा संप पुकारला होता, पण सरकारनं वाटाघाटी करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवल्यानं 24 तासांनंतर संप स्थगित करण्यात आलाय। भिवंडी महानगरपालिकेनं शहराच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई केली आहे। कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांमध्ये, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये वादावादीही झाली। पिंपरी चिंचवड मधल्या निगडीमध्ये बसची वायरिंग जळाल्यामुळे बसनं पेट घेतलाय। चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळलाय। बसमध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती समोर आली। पनवेलमधल्या जोशीआळी परिसरामध्ये विद्युत वाहिनीत स्पार्क होऊन केबल जळण्याची घटना घडली। व्यापाऱ्यांनी तातडीनं अग्निशमन दलाशी संपर्क साधला। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलानं प्रयत्न केला। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीतील इतर दोघांना अटक केली। इतरांचा शोध सुरू आहे। देवेश शिरताटे, शुभम गोसावी दोघेही सराईत गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे। गुरुवारी ठाण्यामधल्या कळवा पारसिक नगर या ठिकाणी एका मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेनं फेरीवाल्यांच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं नुकसान केलंय। या महिलेच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे। मुंब्रा आणि डायघर या परिसरामध्ये सुद्धा या महिलेनं असेच प्रकार केल्याची माहिती आहे। पुढचा तपास कळवा पोलीस करतात। ऐरोली महानगरपालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले। ऐरोली विभागातील चाळींवरील बांधकाम अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आले। या विरोधात जाब विचारण्यासाठी मनसेसह सर्वपक्षीय नेत्यांनी ऐरोली विभाग अधिकाऱ्यांना घेराव घातला। यावेळेस विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारत रहिवाशांना काढण्यात आलेल्या नोटिसेस तत्काळ रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली। शौचालय नीट साफ केलं नाही म्हणून अनाथ आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली। तलासरीतल्या वनवासी कल्याण आश्रमशाळेमधला हा प्रकार आहे। मारहाणीमध्ये विद्यार्थ्याच्या हाताला आणि पायाला इजा झाली आहे। मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, त्याला अटकही केली आहे। पुण्यामधल्या कोथरूड परिसरातील गोळीबाराच्या घटनेनंतर निलेश घायवळ याच्या वकिलांनी दावा केलाय। निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाहीये आणि निलेश घायवळ त्यांना ओळखत नव्हता असा दावा करण्यात आलाय। तसंच निलेश घायवळच्या वकिलांकडून रिट पिटिशन दाखल करण्यात आली। नागपूरमध्ये विषारी कप सिरपमुळे आणखी 2 बालकांचा मृत्यू झालाय। मृत बालकांची संख्या आता 23 वर पोहोचली आहे। आणखी 4 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। मृत्यू झालेल्या बालकांमध्ये 2 वर्षीय आणि 1 वर्षीय अशा 2 बालकांचा समावेश आहे। नाशिक पोलिसांची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। गुन्हेगार घटनांशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढल्यात। काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। एका गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे याची चौकशी होतीये। बेकायदेशीर होर्डिंग लावल्याप्रकरणी माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातपूर गोळीबार प्रकरणात 2 दिवसांपूर्वी माजी नगरसेवक आणि आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली होती। डोंबिवलीमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढलंय। मानसिक आजारात तरुणांचं प्रमाण जास्त आहे। 20 ते 35 वयोगटातील 70 ते 80% तरुण आहेत अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ
डॉक्टर विवेक चिंचोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पनवेलमध्ये एमआयडीसीच्या विरोधात चिंधरण, कानपोली, महालुंगी या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. एमआयडीसीमध्ये संपादित झालेल्या जमिनींसंदर्भातील न्याय आणि नुकसान भरपाई संदर्भात हा लढा उभारण्यात आलाय. तर या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. ऐरोलीमध्ये 10वीत शिक्षण घेणाऱ्या अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांनी रबाळे इथं कॅन्डल मार्च काढत निषेध नोंदवला. शिक्षिकेला अटक करून कारवाईची मागणी अनुष्काच्या कुटुंबियांकडून करण्यात आली. राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 253 तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार शासनानं उपाययोजनांना औपचारिक मान्यता दिली आहे. शासन निर्णय जारी करण्यात आलाय.